नमस्कार मंडळी, मी वनिता। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि मी दही शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी शिमला मिरची अशा मी कट करून घेते। इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि अशा मध्ये मध्ये अशी मी कट करते। इथे असे कांद्याचे काप करून घ्यायचे। तर इथे मी असे छान असे काप करून घेतलेले आहेत कांदे। इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता मी इथे एक टोमॅटो घेतला। टोमॅटो पण छान असा बारीक कट करून घ्यायचा। इथे मी टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे। तर आता भाजी बनवून घ्यायची आहे। इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल पण गरम झालेलं आहे। तर इथे शिमला मिरची आणि कांदा मी फ्राय करून घेते। इथे मी आता शिमला मिरची काढून घेते। इथे कांदा पण छान असा फ्राय करून घ्यायचा। इथे मी कांदा पण काढून घेते। इथे छान असा बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घ्यायचा। इथे मी आलं लसूण खलबत्त्यात छान असे टेचून घेतलेले आहे। तर फ्राय करून घ्यायचं ते सुद्धा। इथे आता मी टोमॅटो पण घालते। टोमॅटो छान असे परतलेले आहेत। तर इथे टाकते मी लाल तिखट, थोडीशी हळद आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे मी घालून घेते कांदा आणि ही भाजी शिमला मिरची। आणि छान अशी मिक्स करून घ्यायची। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतले आणि दही छान असं फेटून घेतलेलं आहे। दही पण छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे अर्धा चमचा गरम मसाला घालते। तर इथे मी टाकते अर्धा चमचा मीठ चवीपुरतं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि इथे हे वाटीमध्ये पाणी होतं ते घालते। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे मी। आणि इथे मी झाकण ठेवते आणि छान असं 5 मिनिटं शिजून द्यायचं। इथे मी झाकण काढून बघते। भाजी छान अशी झालेली आहे। तर गॅस मी बंद करते आणि इथे छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। इथे शिमला मिरचीची भाजी छान अशी तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।